टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काँग्रेसच्या वतीनं उद्या नाशिक शहरामध्ये सद्भावना यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या यात्रेचं नेमकं आयोजन कशासाठी आणि कशा पद्धतीचं असणार याचं स्वरूप आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड। नेमकी संकल्पना काय या सद्भावना यात्रेच्या मागे? काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांनी कारभार हाती घेतल्यानंतर नफरत छोडो भारत जोडो या संदेशा माध्यमातून महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी सद्भावना यात्रा काढण्याचं ठरवलं। आपण बघितलं असेल की मस्साजोगमध्ये जे प्रकरण घडलं आणि सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर जे वातावरण त्या जिल्ह्यामध्ये तयार झालं, तो दहशतवादाचं जे लोक घाबरलेले होते। मग अशा प्रसंगी सद्भावना यात्रा काढून 2 दिवस 40 किलोमीटर चालून हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी ती सद्भावना यात्रा बीडमध्ये काढली। तिथल्या लोकांशी बोलले, तिथल्या लोकांच्या भावना जाणून घेतल्या। मग लगातार त्याच्यानंतर मग कधी नाशिकच्या दर्ग्याचा विषय असेल, मुंबईतील जैन मंदिराचा विषय असेल, आता काश्मीरमध्ये घडलेल्या घटना असतील आणि सत्तास्थानी असलेल्या सरकारी पक्षातील जबाबदार लोकप्रतिनिधींकडून जे स्टेटमेंट सारखे महाराष्ट्रामध्ये येत आहे, ज्याच्यामुळे कुठेतरी धर्मामध्ये तेढ निर्माण होते। हे सगळं वातावरण जेव्हा ढवळून निघतं त्याच्यानंतर सद्भावनेचा एक भावना घेऊन काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात हे सद्भावना यात्रेचं आयोजन करते। त्या निमित्ताने उद्या नाशिक शहरामध्ये हुतात्मा स्मारका इथून तर गाडगे महाराज स्मारकापर्यंत पुतळ्यापर्यंत ही सद्भावना यात्रा संविधान बचाव आणि नफरत छोडो भारत जोडो हा संदेश घेऊन येते। काँग्रेसचे अनेक बडे नेते या यात्रेत सहभागी होणार आहेत। स्वरूप कसं असणार आहे, साधारण कसं काय नियोजन आहे? साधारण संध्याकाळी 5 वाजता या सद्भावना मार्चचं सुरुवात होईल। हुतात्मा स्मारकाला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, विधिमंडळ काँग्रेसचे नेते आदरणीय वडेट्टीवार साहेब, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल बाबा पाटील, आमच्या खासदार शोभाताई बच्चाव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेश काँग्रेसचे अनेक नेते या सद्भावना यात्रेमध्ये सामील होणार आहे। हुतात्मा स्मारकाला हुतात्म्यांना अभिवादन करून ही शहरातील मध्यवर्ती भागातून मग मेहर असेल, महात्मा गांधी रोड असेल, मेन रोड असेल, धुमाळ पॉईंट असेल, गाडगे महाराज स्मारक, गाडगे महाराजांच्या पुतळ्याजवळ याचा समारोप होणार आहे। खूप धन्यवाद। तर हुतात्मा स्मारकाला हुतात्म्यांना अभिवादन करून सद्भावना यात्रा जी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्यामुळे अनेक काँग्रेसचे बडे नेते या निमित्तानं नाशिकमध्ये या सद्भावना यात्रेत सहभागी होणार आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।